श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चाणक्य नीतीमध्ये सांगितले गेलेले असे काही 5 लक्षणे की त्यामुळे आपण आपलं कोण आणि परक कोण हे कसं ओळखायचं ते जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। अनेक गोष्टींचे ज्ञान असणारे चाणक्य हे महान विद्वानांपैकी एक आहेत। अर्थशास्त्रापासून ते समाजकार्यापर्यंत अनेक गोष्टींचे त्यांना ज्ञान होते। आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपलं कोण आणि परक कोण हे कसं ओळखायचं याबद्दल काही माहिती सांगितली होती। त्यातील 5 लक्षणे कोणती, आपले कोण आणि परके कोण याबद्दल समजून घ्यायचे असेल तर 5 क्षण किंवा प्रसंग महत्त्वाचे ठरतात। आपलं आणि परक कोण हे दर्शवणारी 5 लक्षणे कोणती ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यावर सबस्क्राइब करा आणि लाईक करा। पहिलं लक्षण, तुमच्यावरील संकटांच्या समयी जी व्यक्ती तुम्हाला मदत करेल ती व्यक्ती खरोखर तुमचा मित्र आहे असं म्हणता येईल, असं चाणक्य सांगतात। तर मित्रांनो, दुसरं लक्षण म्हणजे जी व्यक्ती तुमच्या आजारपणात तुमच्या सोबत असेल, तुमच्या बरोबर असेल, त्या व्यक्तीला तुमची काळजी असते असं चाणक्य म्हणतात। अशा व्यक्तीला तुमचे हित हवं असतं हे लक्षात घ्या। तिसरं लक्षण, तुम्ही एखाद्या वादात किंवा संकटात अडकलेले असताना जी व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते तीच तुमची खरी हितचिंतक असते असं चाणक्य सांगतात। चौथं लक्षण, तुम्ही एखाद्या कोर्टाच्या किंवा कायद्याच्या कचाट्यात अडकल्यास तुम्हाला मदत करणारी व्यक्तीच तुमचं आपली माणसं असतात असं चाणक्य यांनी सांगितलं आहे। 5वं लक्षण, आर्थिक संकटांच्या काळात जी व्यक्ती तुमच्या खाण्याची किंवा तुमच्या पैशांची व्यवस्था करेल तिला तुमची खरोखरच काळजी असू शकते। अशा व्यक्तीच खऱ्या तुमची दोस्त असतात, तेच तुमचे खरे आपले माणसं असतात असं चाणक्य सुचवतात। या व्यतिरिक्त ज्या व्यक्ती तुम्हाला गोड गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधतात किंवा वरील 5 प्रसंगाच्या वेळेस तुम्हाला साथ न देता तुमच्यापासून पळ काढतात ती व्यक्ती कधीच तुमची नसते। ती व्यक्ती फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याशी गोड गोड बोलण्याचा किंवा तुमच्या संगतीत राहण्याचा ती प्रयत्न करत असते किंवा नाटकच करत असते। तर मित्रांनो, अशा व्यक्तींपासून दूर राहायला शिका। ही व्यक्ती कधीच तुमचे नसतात, ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याजवळ आलेले असतात। वरील 5 प्रसंगाच्या वेळेस जी व्यक्ती तुम्हाला साथ देतात, तुमच्याबरोबर राहतात, तेच व्यक्ती तुमच्या असतात, त्यांना कधीही अंतर देऊ नका। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।